अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. तूच मुक्तिदाता. जय गजानन श्री गजानन. श्री गजानन विजय ग्रंथांच्या 6व्या अध्यायात श्री गजानन महाराज बंकटलालाच्या शेतात कणसे खाण्यासाठी जातात आणि तिथे मधमाशांचे पोळं खाली झालेल्या धुरामुळे फुटून असंख्य माशा महाराजांच्या अंगावर येऊन बसतात, त्यांना चावतात. तेव्हा बंकटलाल चिंतित होतो. ते पाहून महाराज त्याला म्हणतात, सच्चिदानंद स्वरूपाला जाणल्यामुळे मला मधमाशांची बाधा होणार नाही. नंतर महाराज माशांना उडून जाण्याची सूचना करतात व माशा निघून जातात. साधारण 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आमचे एक स्नेही श्री बाळ थत्ते सांगत होते, अकोला येथे एका सहनिवासात जोशी म्हणून एक कुटुंब राहत होतं. आजी आजोबा मुलगा सून नातवंड असं छान एकत्र कुटुंब. पहिल्या मजल्यावर त्यांचं राहणं होतं. एकदा त्यांच्याकडे घराच्या बाल्कनीत मधमाशांनी पोळं तयार केलं. पुढे मधमाशांचा त्रास इतका वाढला की बाल्कनीत माशा घोंगावू लागल्या आणि त्यांना त्या जागेचा वापर बंद करावा लागला. बाल्कनीत जाण्याचं दार बंद केलं, पण हा काही त्यावर उपाय नव्हता. मग त्यांनी पोळं काढणाऱ्या लोकांचा शोध सुरू केला, पण पोळं काढणारे लोक मिळेनासे झाले. मोठ्या मुश्किलीने शेवटी मिळाले तर खूप पैसे मागितले. शिवाय मध आम्ही नेऊ असेही म्हणाले. ते आम्ही मान्य केले आणि खूप काळजी घेऊन ती जागा साफ केली. पण तो आनंद काहीच दिवस टिकला. थोड्याच दिवसानंतर त्याच जागेवर पुन्हा आणखीच मोठं पोळं तयार होऊन जागेचा वापर पुन्हा बंद करावा लागला. आता खूप शोध घेऊनही माणसे मिळेनाशी झाली. शेजारी चर्चेला विषय झाला. माशा घरात केव्हाही शिरतील असं सतत मनावर दडपण येऊन मोठ्यांना स्वतःबरोबर लहानांचीही काळजी सतावू लागली. घरी मुलांची आजी होती. तिला नातवंडाची काळजी सतावीत होती. आजी गजानन महाराजांची भक्त. आजीला 6व्या अध्यायातील ओव्या आठवू लागल्या. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. आजीनं मनापासून महाराजांचं नाम स्मरण केलं आणि एक दिवस आजीने हिंमत बांधली. सकाळी आरतीचे तबक तयार केले आणि त्या बाल्कनीत जाऊ लागली. मुलांनी विचारलं, अगं आई, तू हे काय करत आहेस? आजी म्हणाली, मला जाऊ दे. मुलांनी विनवले, हवं तर तू जा, पण निदान तबक तरी घेऊ नकोस, माशा अंगावर येतील. पण आजीचा निर्धार पक्का होता. ती म्हणाली, मी आणि महाराज काय ते पाहून घेऊ. हट्टाने आजीने बाल्कनीत प्रवेश केला. दार लोटून घेतलं. काही मिनिटे शांततेत आणि दडपणाखाली गेली आणि थोड्या वेळात आजीने आत येऊन दार पुन्हा लावून घेतलं. घरातील सर्व थोड्या वेळात आपल्या कामात मग्न झाले. दिवस सरला, संध्याकाळ झाली. डोरबेल वाजली म्हणून दार उघडले तर बाजूच्या बिल्डिंगमधले काका दारात हजर. ते विचारू लागले, माशांना घालवण्यासाठी पुन्हा पैसे दिलेत का? त्यांच्या या प्रश्नाने सगळे आश्चर्यचकित होऊन विचारू लागले, माशा गेल्या? त्यावर काका म्हणाले, अहो, मला दिसल्या नाहीत म्हणून तर मी आलोय. दार उघडून बघितलं तर माशा खरंच निघून गेल्या होत्या. सर्व आजीला विचारू लागले, आजी, तू काय जादू केलीस? आजीचे डोळे भरून आले. आजी म्हणाली, ही माझ्या गजानन महाराजांची किमया बरं. मी त्यांना कळवळून प्रार्थना केली आणि आरती वाळून 6व्या अध्यायातील प्रसंग आठवा आणि आमच्यावर कृपा करा अशा मनोभावी विनंती केली. आजीचे पुढील शब्द आजीला आलेल्या हुंदक्यात विरून गेले. गजानन महाराजांचा विषयांचा हा अनुभव एकदा गप्पांच्या ओघात काकांनी आम्हाला सांगितला आणि तो ऐकून मी आमच्या आईच्या आठवणीत हरवून गेले. आमची आई गजानन महाराजांची भक्त. तिच्यामुळेच आम्हा भावंडांना महाराजांचं प्रेम लागलं. महाराजांच्या विषयी भक्ती आणि श्रद्धा तिच्यात ओतप्रोत भरली होती. सातत्याने मी गजानन विजय ग्रंथांचे पारायण आणि महाराजांचे स्मरण हा तिचा परिपाठ तिने शेवटपर्यंत टिकवला असं आता काही म्हणू शकतो, कारण आता ती आपल्यात नाही. जाण्यापूर्वी 100
तब्येतीची कुरबुर चालू होती, पण ती जाईल अशी काही तब्येत खराब नव्हती. 2017च्या मार्च महिन्यात तिची तब्येत थोडी नाजूक झाली. 8 मार्चला माझी बहीण मला म्हणाली, मी शेगावला जाऊन येऊ का? म्हटलं, अगं जा, शेगावलाच जाते आहेस ना. महाराजांना सांगून जा, ते काळजी घेतील. आणि त्यानुसार ती शेगावला रवाना झाली. ती तिकडे गेली आणि इकडे आईची तब्येत अचानक खूपच बिघडली. इतकी की तिचा अंतकाळ जवळ आल्याची चाहूल आम्हाला सर्वांना जाणवली. तसं आईनं खूप दिवसापूर्वीच घोषित केलं होतं की प्रगट दिनानंतर मी जाणार. खरोखरच फेब्रुवारीत प्रगट दिन साजरा करून ही आईची प्रयाणाची तयारी आहे हे आम्हा भावंडाच्या लक्षात आलं. आईला अक्षरशः गरगर सुरू झाली. तिच्या जीवाची घालमेल होत होती. आमच्या लक्षात आलं की कशात तरी तिचा जीव अडकला आहे. तिची अवस्था आम्हाला पाहावी ना. आम्ही तिच्या कानात कशात काही इच्छा गुंतली असावी असं गृहीत धरून काही बोलणं सुरू केलं. देवाला प्रार्थना करू लागलो, तिला सोडवा असं महाराजांना म्हणून झालं, पण प्राण जात नव्हता. 9 मार्च 2017 गुरुपुष्पामृत योग. त्या गुरुवारी बहीण शेगावहून परत आली. आईची तगमग पाहून तिचे डोळे पाहणवले. तिने पिशवीतून शेगावचा प्रसाद आणि तीर्थ बाहेर काढून तिच्या तोंडात तीर्थाचे 2 थेंब टाकले. आपल्या हात तिच्या छातीवर ठेवून गणगणात बोलते म्हटलं आणि आई शांत झाली. सगळी तगमग क्षणात संपली. ती महाराजांच्या स्मरणात तीर्थासाठी थांबली होती. तीर्थप्रभावे तिला सद्गती प्राप्त होणारच होती. आम्ही भावंडांनी तिच्या पुढील प्रवासासाठी महाराजांना हात जोडले आणि माझ्या मुखातून आईच्या भक्तीचा आदर करणारे शब्द बाहेर पडले. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव आहे रेश्मी राजीव भालेराव, नागपूर. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा.